पश्चिम विदर्भामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानच्या संदर्भामध्ये दौरा करून आलेलो आहोत. शेतकऱ्यांचा आक्रोश मोठा आहे. नुकसान झालेलं आहे. शेती वाहून गेलेली आहे, जमीन वाहून गेलेली आहे, विहिरी ढासळलेल्या आहेत. शेतातल्या ठिबक सिंचन संचासहित मोटारी वगैरे वाहून गेलेल्या आहेत. जनावर मयत झालेले आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शासनानं योग्य पद्धतीने पंचनामे करून जे पीक विम्याचे ट्रिगर शासनानं बदललेले आहेत ते पूर्ववत करणं गरजेचं, अन्यथा शेतकऱ्यांना दिलासा मिळणार नाही. या संदर्भातलं एक शिष्टमंडळाचं बरोबर घेऊन निवेदन दिलं आणि कृषी खात्याकडून आमच्या काय अपेक्षा आहेत ते आम्ही त्यांना सांगितलं. पंचनामे चालू आहेत असं त्याने सांगितलं आणि पहिल्यांदा पंचनामा करून घेतो. खरं तर धोरणात्मक निर्णय आहे ट्रिगर बदलणं किंवा पंचनाम्याची रक्कम वाढवून देणं NDRF मधनं. त्या संदर्भामध्ये निश्चितच मुख्यमंत्र्यांच्यावर चर्चा करून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्यावर चर्चा करून शासन नक्कीच सकारात्मक निर्णय घेईल असं त्यांनी सांगितलं. कर्जमाफीच्या बाबतीत आम्ही आग्रही आहोतच, कारण महायुतीनं आश्वासनच दिलेलं होतं की शेतकऱ्याचा सातबारा आम्ही कोरा करणार आहोत आणि तो त्यांनी आश्वासन पूर्ण केलं पाहिजे. याबद्दल आम्ही ठामच आहोत आणि आता नैसर्गिक आपत्तीमुळे जो शेतकरी ढासळलेला आहे, कोसळलेला आहे, त्याला सावरायचा असेल तर सातबारा कोरा करणं हाच एकमेव पर्याय आहे. आणि पावसामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांच्या पिकाचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले त्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आणि निश्चित प्रकारे सरकार म्हणून, शासन म्हणून शासनाने शेतकऱ्याला मदत केली पाहिजे. अशा गोष्टी त्यांनी आज मला त्यांनी निवेदन आता प्राप्त झालेलं आहे. निश्चित प्रकारे शेवटी राजू शेट्टी साहेब हे शेतकऱ्यांचे नेते आहेत, तेव्हा त्यांचे प्रश्न अडचणी त्यांच्या शेतकऱ्यांच्या बरोबर ते खूप दिवस काम करतायत. निश्चित प्रकारे आज ते माझ्याकडे तर माझ्या भरणेवाडी निवासस्थानी आले होते. त्यांचं मी निवेदन स्वीकारलेलं आहे आणि निश्चित प्रकारे निवेदन स्वीकारून वाचून या बाबतीमध्ये या राज्यातील शेतकऱ्यांना कशी मदत करता येईल, शासन कसं पाठीमाग त्या शेतकऱ्यांच्या पाठीशी राहील याबाबत निर्णय शासनाच्या स्तरावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, आमचे नेते अजितदादा पवार साहेब असतील, त्यांच्या कानावरती या सगळ्या गोष्टी घालून शेतकऱ्याला कशी मदत होईल यासाठी कृषी मंत्री म्हणून माझा प्रयत्न राहणार आहे.